पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या बाळासाहेबांच्या लढ्याला आज विजयाची मोहर लागली। तो विषय म्हणजे शासकीय वसाहतीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरे त्यांच्या हक्काच्या जागेत मिळाली। 28 जुलै 2022 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन येथे विभाग प्रमुख श्री कुणाल सरमळकर यांनी शिवसेना पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याच वेळी वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीबाबत सविस्तर निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं, हक्काची घरं त्याच जागेवर। 12 फेब्रुवारी 2023 दरबारे असोसिएशन मध्ये झालेल्या बैठकीत शिवसेना सचिव माजी आमदार श्री किरणजी पावसकर आणि विभाग प्रमुख श्री कुणाल सरमळकर यांच्या समवेत रहिवाशांनी आपले प्रश्न मांडले। नागरिकांनी ठामपणे सांगितलं, हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आहे आणि त्यांचे खरे अनुयायी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबच ते पूर्ण करणार। लोकांनी असा विश्वास व्यक्त केला। 2 मार्च 2023 विधान भवनात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। त्या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, हा प्रश्न आम्ही मिटवणार आणि लवकरात लवकर ठोस निर्णय घेणार। 9 जुलै 2023 प्रश्न तुमचे उत्तर शिवसेनेचे या अभियानाअंतर्गत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रहिवाशांनी पुनर्वसनाचा मुद्दा मांडला। तेव्हा त्यांनी थेट श्री एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावून नागरिकांशी संवाद साधला। मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा एकदा ठाम शब्द दिला, हक्काची घरं हक्काच्या जमिनीवरच। 6 सप्टेंबर 2024 विधानसभेची निवडणूक लागली होती। तेव्हा शिवसेना शाखा प्रमुख सौ पूजा भोसले आणि त्यांच्या सहकार्यांनी आमरण उपोषण सुरू केले। त्यावेळी शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांची भेट घेतली आणि फोनवर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला। 3 पिढ्या शासकीय सेवेत जनतेच्या सेवेत दिल्यानंतर जर त्यांना याच भूखंडात हक्काचं घर मिळालं नाही तर ते वंदनीय बाळासाहेबांच्या स्वप्नाशी गफलत केल्याप्रमाणे होईल। 2011 सालच्या झोपड्यांना जर आपण संरक्षण देत आहोत तर मग शासकीय वसाहतीत 3 पिढ्या राहणाऱ्यांना त्यांच्या हक्काचं घर त्याच जागी मिळणं गरजेचं आहे आणि तो त्यांचा हक्क आहे। हा विषय उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब यांनी कॅबिनेट मीटिंग मध्ये मांडला। सभागृहात असणाऱ्या सर्व मंत्री महोदयांनी त्यांना अनुमोदन दिले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आश्वासनाप्रमाणे जी.आर. काढला। शासकीय वसाहतीतील नागरिकांनी आग्रह धरला की घर त्याच भूखंडात देणार याचा जी.आर. मध्ये उल्लेख करा। श्री दीपक केसरकर यांनी सरकारी वसाहतीचा विषय मीटिंग मध्ये मांडला व सभागृहात असणाऱ्या सर्व मंत्री महोदयांनी वांद्रे पूर्व येथे एक मुख्यमंत्री, 2 कॅबिनेट मंत्री आणि 1 केंद्रीय मंत्री होऊन गेले तरीही शासकीय वसाहतीतील लोकांचा प्रश्न ऐरणीवर आला नाही। परंतु महाराष्ट्राचा कॉमन मॅन, संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अथक प्रयत्नांनी आज शासकीय वसाहतीतील नागरिकांना त्याच भूखंडात हक्काचं घर मिळणार आहे। शासकीय वसाहतीत राहणाऱ्या लोकांचा त्याच जागेवर त्यांचं पुनर्वसन हा जी.आर. आला आहे आणि हे आपल्या वंदनीय बाळासाहेबांच्या लढ्याचं यश महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भेटलं हे विसरून चालणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांचे एक वाक्य आहे, होणारं कोणी पण करेल, न होणारं काम करायची मला अपेक्षा आहे। हा लढा फक्त घरासाठी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी। आम्ही ठाम आहोत कारण आमच्या सोबत आहे खरी शिवसेना आणि आमच्या पाठीशी आहेत महाराष्ट्राचा कॉमन मॅन श्री एकनाथ संभाजी शिंदे।